नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल नारळामध्ये दूध टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी एकदा पाहिला ना तर नक्की घरी करून पाहणार, विकत तर आणणारच नाही आणि उन्हाळाभर हेच खावं अशी रेसिपी आहे. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवले आणि थोडेसे तळाला पाणी घातले. आता ह्याच्यामध्ये घेणार आहोत 2 कप इतकं घट्ट म्हशीचं दूध घेतलेलं आहे, म्हणजेच की अर्धा लिटर इतकं दूध आहे बघा हे. आता हे दूध इथं आपण तापू देणार आहोत, म्हणजे गॅस बारीक ठेवायचा, दूध उतू जाणार नाही तोपर्यंत आपल्याला आणखीन एक तयारी करून घ्यायची आहे. ते म्हणजे बघा, एक इथं नारळ घेतलेला आहे बरं का. आपल्याला हा नारळ फोडून ह्यातील ना खोबरं काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हा जो आपल्या नारळाचा शेंडीचा भाग असतो ना तो काढून घेत आहे आणि नारळ ना स्वच्छ आपल्याला करून घ्यायचा आहे बघा. म्हणजे नारळाच्या वरची जी घाण असते का नाही ती ना नारळ फोडल्यानंतर खोबऱ्याला लागायला नको, त्याच्यामुळे नारळ असा चोळून चोळून घ्यायचा बघा. नंतर नारळ असा धुवून घेतलेला आहे. आता इथं नारळ फोडण्यासाठीच ना माझ्याकडे हे यंत्र आहे, म्हणजेच की ही डिश आहे बघा. आता हे जर तुम्हाला हवं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल किंवा मी प्रोडक्ट टॅग करेल, तिथून तुम्ही घेऊ शकता. ह्या नारळामधलं ना पाणी आटलेलं आहे बघा, पाणी नाही आहे. हा नारळ गोठा झाला, पण ओलं खोबरं आहे बरं का, आणि ओलंच खोबरं आपल्याला पाहिजे. हा नारळ गोठा झाल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी नाही बघा, आटलेलं आहे पाणी, पण खोबरं छान गोड असतं बघा. जर पाणी तुमच्या नारळामध्ये असेल ते पाणी आवर्जून घ्यायचं आहे. पुढे कुठे वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता काय करायचं आहे, नारळाच्या पाठीमागचा जो चॉकलेटी भाग आहे ना तांबडा, तो आपल्याला सुरीने काढून घ्यायचा आहे. अगदी आपण बटाट्याच्या वरचं साल बघा कसं काढतो, ते स्लायसरने जरी काढून घेतलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीत करू शकता. आणि अगदी काढायला वेळ नसेल, नाही काढला तरीसुद्धा चालेल, पण रंगामध्ये फरक पडतो ना, म्हणून आवर्जून काढायचंच बरं का. आता मला ह्या स्लायसरपेक्षा ना सुरीने काढणं योग्य आणि पटकन झालं बघा काम. म्हणजे जरा स्लायसरने काढायला कठीण जात होतं. आणि दोन्ही ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत ना त्याच्या पाठीमागचा तांबडा हा भाग काढून घेतला बघा सुरीने. आता काय करायचं, ह्या ज्या वाट्या आहेत ना आपण धुवून घेणार आहोत. बरेच जण काय करतात, खोबरे चिरून ना मग धुवून घेतात, पण तसं करायचं नाही. कारण खोबरे चिरल्यानंतर बघा खोबऱ्यामध्ये ना हलकासा ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे ना ते खोबरं गोडीला लागतं, चव असते. धुतल्यानंतर ना चव जाते. त्याच्यामुळे ह्या आता आपण वाट्या धुवून घेणार आहोत. वाट्या धुवायचं कशासाठी, रंगासाठी. धुतल्यामुळे ना छान पांढऱ्या शुभ्र होतात. पाठीमागचा जो तांबडा भाग असतो का नाही त्याचा थोडासा कुठेतरी कचरा लागलेला असतो, तो सुद्धा निघून जातो, म्हणून इथं धुवून घेतल्यात बघा. आता जर आपण हे पाणी बाजूला ठेवूयात आणि इथं चॉपर घेतला आहे. आता काय करायचं आहे, हे जे खोबरं आहे ना ते आपल्याला पातळ पातळ चिरून घ्यायचं आहे बघा. इथं ज्यावेळेस मी नारळ फोडला तो गोठा निघाला, त्याच्यामुळे मी इथला पाठीमागचा भाग काढून घेतला आणि आता इथं चिरून घेत आहे. पण जर तुमचा नारळाचं वरचं कठीण जो भाग असतं का नाही कवच, ते जर नाही निघालं, मग काय करायचं, नारळ तुम्हाला खवून घ्यायचं आहे विळतीवरती. म्हणजे पाठीमागचा जो भाग असतो ना खोबऱ्याचा तो काढावा लागत नाही, ते सुद्धा सोपं काम होऊन जातं बघा तुमचं. मग तुम्हाला खोबऱ्याच्या पाठीमागचं सालसुद्धा काढावं लागत नाही, शिवाय चिरूनसुद्धा घ्यावं लागत नाही. फक्त खोबरं वेळतीवरती खवून घ्यायचं आहे, बस इतकंच. म्हणजे अगदी ती सुद्धा सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेत होते बघा. बघा आता तुम्हाला कुठली पद्धत आवडेल ना त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. आता इथं ना ह्या दोन्ही मी वाट्या ना छान पातळ पातळ अशा चिरून घेतल्यात बघा. आता काय करायचं आहे, आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. खोबरं पातळ चिरल्यामुळे ना मिक्सरला लगेच हे आपल्याला बारीक होतं बघा, त्याच्यामुळे मिक्सरला फिरून घेणार आहोत. मिक्सरचं जार इथं छोटं वापरले, कारण जमेल तितकं ना खोबरं हे बारीक मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला तर मी पाणी किंवा दूध घालून वाटून घेणार नाही, खोबरंच एकदा मिक्सरला फिरून घेतलं. पण भरट असं झालं आहे, म्हणजेच की एकदम बारीक वाटलं गेलं नाही, त्याच्यामुळे नाही तर आता मी पाणी वापरणार आहे आणि एकदम बारीक वाटून घेणार आहे. पण तुम्हाला म्हणलं बघा, नारळामध्ये जर तुमच्या पाणी असेल ते कुठे वापरायचं सांगते. तर जर नारळामध्ये पाणी असेल ना ते इथं तुम्हाला वापरायचं आहे आणि छान ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा ह्या खोबऱ्याची. बघा जमेल तितकं बारीक एकदम मस्त वाटलेलं आहे. पाठीमागचा भाग काढल्यामुळे ना अगदी पांढरं शुभ्र इथं खोबरं दिसत आहे, एकदम मस्त. आता चला गॅसकडे वळूयात. आपण इतकी सारी प्रोसेस करूचपर्यंत का नाही, दूध बघा छान प्रकारे तापत आहे. गॅस बारीक ठेवल्यामुळे दूध उतू गेलेलं नाही. अगोदरपेक्षा ना जरा दूध आपण आटवून घेणार आहोत बरं का. हे गरम दूध झालेलं आहे का नाही त्याच्यातले साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं हे दूध जे आहे ना आपण वाटीमध्ये काढून घेऊयात. कारण सुद्धा ह्याचं तुम्हाला सांगतेच. तोपर्यंत ना हे दूध आपण बारीक गॅस करून ठेवणार आहोत. आता गोडासाठी इथं मी साखर वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साखरेचा अंदाज. मी अर्धी वाटी इतकंच ह्याच्यामध्ये साखर वापरले बघा. आता साखर ह्याच्यामध्ये मिसळून घेतले. आता हे दूध आपण असंच आटायला ठेवणार आहोत. गॅस बारीक ठेवूयात, म्हणजे छान प्रकारे साखरसुद्धा ह्या दुधामध्ये विरघळली जाईल. आता ह्या वाटीमध्ये आपण 2 ते 2.5 चमचे इतकं दूध बाजूला काढलं होतं बघा. त्याच्यामध्ये 4 चमचे इतकी दूध पावडर घेतलेली आहे, म्हणजेच की मिल्क पावडर. ह्या दुधामध्ये ना अशी आपल्याला हे मिसळून घ्यायचे आहे.
तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये सुद्धा घालू शकता. म्हणून का नाही असं दूध वेगळं करूनच ना त्याच्यामध्ये दूध पावडर घालून मिसळून घ्यायची बघा, म्हणजे कुठे राहत नाही. जर तुमच्याकडे ही दूध पावडर नसेल तर काय वापरायचं, ह्याच्याऐवजी ना तुम्ही दुधावरची साई अर्धी वाटी वापरू शकता इथे बरं का. आता बघा ह्याच्यामध्ये गुठळ्या जरा सुद्धा राहिल्या नाहीत. आता चला गॅसकडे पडूयात. दूध बघा अगोदरपेक्षा तुम्हाला इथं आटलेलं दिसत असेल. आता काय करायचं आहे, हे दूध पावडरचं केलेलं आपण मिश्रण होतं ना ते एका हाताने घालून एका हाताने मिसळून घेऊयात. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण करत आहोत कोकोनट आईस्क्रीम बरं का. ही आईस्क्रीम ना तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, बाहेरनं काही न आणता अगदी झटपट आणि स्वस्तात किलोभर अशी आईस्क्रीम तयार होते बरं का. आता बघा हे दूध ना अगोदरपेक्षा तुम्हाला घट्ट झालेलं दिसत असेल. दूध पावडर काय हो 10-10 रुपयाची मार्केटमध्ये सहज मिळते. 2 पॅकेटं वापरलात तरीसुद्धा चालेल, कारण ह्याच्यामध्ये आपण क्रीम वगैरे वापरली नाही. आईस्क्रीमला छान टेक्स्चर यावं ह्याच्यासाठी दूध पावडर वापरलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिक्सरला आपण बारीक करून ठेवलेलं जे खोबरं होतं बघा ते संपूर्ण पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मिसळून घेणार आहोत. आता आपल्याला आणखीन हे थोडंसं घट्ट होईपर्यंत ना जराशी आपण हे आठवून घेणार आहोत. आईस्क्रीमला ना गोडाचं जरा प्रमाण कमीच ठेवायचं बघा, कारण आपण ओला नारळ वापरला ना तो सुद्धा गोडसर असतो. शिवाय दूध वापरलेलं आहे त्याच्यामुळे जास्तीची साखर वापरण्याची गरज नाही. पण बरेच जण बघा साखर हे सेवनामध्ये घेत नाहीत, खात नाहीत. पण ह्याच्या अगोदर जी आपण आईस्क्रीम बनवली ना ती मखाने आणि काजू वापरून गेली होती बघा, त्याच्यामध्ये ना आपण गुळाचा वापर केला, म्हणजे साखर न खाणारे सुद्धा गुळ घालून आईस्क्रीम करू शकतील. अगदी छान किलोभर तयार होते. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहायला विसरू नका. आता बघा हे मिश्रण तुम्हाला घट्ट झालेलं दिसत असेल, मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. शेवटी ना थोडीशी मी फ्लेवरसाठी वेलची पूड घातले, पण तुम्हाला रंग पांढरा शुभ्र हवा असेल तर मात्र वेलची पूड नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण फ्लेवर छान येतो म्हणून आवर्जून थोडीशी घालायची बघा. असं मिश्रण ना घट्ट होईपर्यंतच आपल्याला आठवून घ्यायचं आहे. मग लगेच गॅस बंद करून ही कढई खाली काढून घ्यायची आहे. आता काय करायचं आपल्याला, हे खूप गरम आहे, थंड होण्याची वाट बघायची आहे, कारण आपण आणखीन एकदा हे मिक्सरला फिरून घेणार आहोत, म्हणजे सर्व एकत्र छान एकजीव होईल सर्वांचा. म्हणून तर मी सतत हलवत राहिले म्हणजे की लवकर थंड होईल. आता हे थंड झालं आहे आणि थंड झालं तर आणखीन थोडं घट्ट झालेलं तुम्हाला दिसत असेल बघा. आता मोठं मिक्सरचं जार घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व हे मिश्रण काढून घेतलं आहे आणि मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. म्हणजे का नाही छान टेक्स्चर येतो. आपली आईस्क्रीम अगदी तोंडात टाकता विरघळणारी मस्त रबडीदार अशी होते बरं का. म्हणून एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. अगदी तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये डबा भरून ठेवलात आणि 2 ते 3 तासानंतर थंड झाल्यानंतर मग मिक्सरला बारीक करून परत आईस्क्रीम करायला ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. पण आपण एकदम सोपी पद्धत करत आहोत, ते म्हणजे बघा मिक्सरला मी एकदा फिरून घेतलं. आता हे आपलं आईस्क्रीमसाठीचं मिश्रण तयार झालं. आता तुम्ही ज्या करवंट्या होत्या ना आपल्या नारळ फोडलेल्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण घालून सिल्वर पेपरने पॅक करू शकता. पण इथं माझ्याकडे आईस्क्रीम मोल्ड होतं म्हणून त्याच्यामध्ये मिश्रण घातलं, पण 4च ह्याच्यामध्ये घातलं बरं का. आणि जे उरलेलं मिश्रण आहे ते इथं ग्लासमध्ये काढून घेतलं बघा, म्हणजे का नाही ग्लासमधली सुद्धा आईस्क्रीम छान प्रकारे बाहेर येते. तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचे आपले चहा पिण्याचे कप असतील ना त्याचासुद्धा वापर करू शकता. एखादा चौकोनी डबा असेल त्याच्यामध्ये हे आईस्क्रीमचं काढलात तरीसुद्धा चालेल. आता बघा हे सिल्वर पेपरने पॅक करून घेतलं, म्हणजे ना कुठेही ह्याच्या आतमध्ये हवा जाता कामा नये, तर ना आईस्क्रीममध्ये बर्फ जमा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपली आईस्क्रीम खायला तितकीची टेस्टी लागणार नाही. त्याच्यामुळे ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. वरून थोडेसे छोटेसे मी छिद्र करून घेतलेत बघा सुरेने आणि ह्याच्यामध्ये आईस्क्रीमच्या काड्या घालून घेतल्यात. त्याचबरोबर आपला ग्लास आहे ना त्यालासुद्धा सिल्वर पेपरने आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. सिल्वर पेपर नसेल तर मग प्लॅस्टिकचे कॅरीबॅग वगैरे लावून ना वरून रबर लावून तुम्ही पॅक करू शकता, जेणेकरून आतमध्ये हवा लागणार नाही. आता हे दोन्ही ना आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत. खाली फ्रीजमध्ये नाही, जिथे बर्फ जमा होतो ना तिथं ठेवायचं, म्हणजे 10 तासामध्ये ही आपली आईस्क्रीम जमा होते. आता इथं मी 10 तासानंतर पाहत आहे बघा, आईस्क्रीम छान प्रकारे जमा झालेली आहे आणि अगदी रंग पांढरा शुभ्र आलेला आहे बघा आपल्या आईस्क्रीमला. आता ही बाहेर काढण्यासाठी काय करायचे आहे, आपल्याला हातावरती चोळून घ्यायचे, शिवाय खालूनसुद्धा घासायचं आहे, म्हणजे आपल्या हाताच्या उष्णतेमुळे ना हलकीशी आईस्क्रीम मेल्ट होते आणि सहजपणे ह्याच्यातून बाहेर येते. मध्यभागी बघा मी सुरी घातले आणि ही आईस्क्रीम बाहेर काढून घेते ग्लासमधली बरं का. डिशमध्ये काढून घेऊयात आणि पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. आता इथं बघा मी रोल आकारामध्ये ना कापून घेत आहे. वा बघू शकता, अगदी तुम्हाला इथे बघूनच समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. जरासुद्धा आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही क्रीम, काजू, बदाम किंवा कुठलीही पेस्ट ह्याच्यामध्ये वापरलेली नव्हती. फक्त आपण दूध आणि ओला नारळ वापरून ना अगदी छान मलाईदार अशी आपण ही आईस्क्रीम केली. तुम्हाला इथं बघूनच समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. बाहेर बघा कडाक्याचं ऊन पडत आहे
आणि ऊन म्हणलं की सगळ्यांनाच थंड खायला हवं असं. मग आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, शिवाय सरबत, त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ यांचे व्हिडिओ मी अपलोड करत आहेत, पाहायला विसरू नका. आता बघा इथं मी आईस्क्रीम तुम्हाला खाताना दाखवली. अगदी छान तोंडात टाकता विरघळणारी मलाईदार आपली आईस्क्रीम होते बरं का. त्याचबरोबर इथं बघा मी आईस्क्रीम मोडमधली सुद्धा आईस्क्रीम दाखवली. तुम्हाला इथं बघून अंदाज येतच असेल कसली भारी झालेली आहे. जरासुद्धा बर्फ जमा होत नाही आणि एक नंबर आईस्क्रीम लागते. आईस्क्रीम म्हणलं की सगळ्यांच्याच आवडीची, पण त्यातल्या त्यात सांगायला गेलं तर मुलांना फार आवडते. मग बाहेरची विकत आईस्क्रीम कशी केली माहीत नसते, स्वच्छतेची काळजी केली का नाही माहीत नसते. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी ना स्वस्तात मस्त परफेक्ट अशी आईस्क्रीम बनवू शकता. मग बघा उन्हाळा सुरू आहे का नाही, नक्की तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये सांगा तुमची आईस्क्रीम कशी झाली. मग व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.